संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक महत्त्वाची विधेयकं संमत झाली असून अनेक महत्त्वाची विधेयकं संमत होण्यासाठी सूचीबद्ध आहेत. पाहूया थेट प्रसारण. लोकसभेत आज भारतीय बंदर विधेयक 2025 सादर करण्यात येईल. बंदर, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हे विधेयक सादर करतील. एकीकृत बंदर विकासाला चालना देणं, व्यापार सुलभ करणं आणि देशाच्या किनारपट्टीचा पुरेपूर वापर करणं ही या विधेयकाची उद्दिष्ट आहेत. तसंच किनारपट्टी नौवहन विधेयक 2024 देखील आज लोकसभेत चर्चा आणि मंजुरीसाठी मांडलं जाणार आहे. वायुयान वस्तू हितसंरक्षण विधेयक आज राज्यसभेत चर्चा आणि मंजुरीसाठी सादर करण्यात येईल. भारतात लागू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय करारांना कायदेशीर स्वरूप देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे. विमान आणि मोबाईल उपकरणांशी संबंधित आंतरराष्ट्रीय कराराचा भारतानं 2008 मध्ये स्वीकार केला होता.